आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात बोरगावमध्ये कडकडीत रास्ता रोको, कृष्णा काठ संतप्त। शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे। हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशी गगनभेदी घोषणाबाजी करत आज वाळवा तालुक्यातील कृष्णा काठच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला। बोरगाव, साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या गावातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने आज रविवार दिनांक 17 रोजी सकाळी ठीक 10 वाजता बोरगाव बस स्टँड जवळील मुख्य ताकारी रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामुळे ताकारी रस्ता आणि परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलनाची तीव्रता पाहता ईश्वरपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सदर आंदोलन बोरगावचे सरपंच जितेंद्र पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली पार पडले। यावेळी बोलताना सरपंच पाटील म्हणाले की कृष्णा काठची जमीन ही अत्यंत सुपीक आणि शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव आम्ही कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही। सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढील काळात आणखी तीव्र संघर्ष केला जाईल। या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बोरगावसह परिसरातील साटपेवाडी, मसुचीवाडी, जुनेखेड, नवेखेड आणि बनेवाडी या गावातील शेतकरी, तरुण आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी वाचला तरच देश वाचेल अशा आशयाचे फलक हातात घेऊन शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला। आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या। आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने ईश्वरपूर पोलिसांनी बोरगाव बस स्टँड आणि ताकारी रोड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने पण अत्यंत आक्रमकपणे आपली मागणी प्रशासनासमोर मांडली। शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे शक्तीपीठ हटावची मागणी आता पश्चिम महाराष्ट्रात अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। बोरगाव येथील आणि मसुचीवाडीतील शेतकऱ्यांनी मिळून आज आम्ही इथं रस्ता रोको केला। खरं तर हा रस्ता रोको करायचं या सरकारचे किंवा राज्याचे प्रमुख म्हणून जे फडणवीस साहेब आहेत, तिने हा त्यांचा ग्रीन प्रोजेक्ट म्हणून हा राज्याच्या जनतेवर लादायचं काम केलं। खरं तर हा पश्चिम महाराष्ट्र नेत असताना तिची गरज कितपत होती ह्याची तिने मोजमाप केलं नाही। जो प्रोजेक्ट पूरपट्ट्यातनं जातोय त्या पूरपट्ट्यातनं जात असताना त्या भिंतीची उंची आज आम्हाला समजल्यानंतर 20 ते 25 फूट जर भिंतीची उंची असेल किंवा भराव असेल तर आम्ही 2005 आणखीन 2021चा पूर बघितला तर त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 ते 15 फुटांनी पाणी वाढेल। आणि पाणी वाढल्यानंतर इथं असणारा शेतकरी असेल, जी विस्थापित जी जमीन जाणारा तो शेतकरी आणि जी राहिला तो पण शेतकरी, दोन्ही शेतकरी बाधित होणार आहेत। कारण शेतामध्ये सगळं आमच्या पाणी राहणार आहे। कारण 19 आणि 21 आणि 5 मध्ये आम्ही बघितले की आमची शेती पिकली नाही। मग हे सरकारला करायचं आहे काय किंवा फडणवीस सरकारला करायचं आहे काय नेमकं आम्हाला कळण झालंय की बहुजन समाजाला असणारी जमीन ज्या शेतीवर उपजीविका करणारा समाज आहे तो विस्थापित करायचा आहे आणि ही असणारा जो समाज आहे त्या समाजाला व्यसनारी बनवायचं आणि ह्या समाज कधीही उन्नती होता कामा नये म्हणून ह्या सरकारची भूमिका आहे। त्या सरकारला आम्ही जे शेतकरी आहे तर जिरी सांडल्याशिवाय सोडणार नाही। कारण ही शेतकरी विरोधी असणारं सरकार आहे। कारण आम्ही बघितलं की या सरकारनं ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं आणि शेतकऱ्यांच्या गोळीबार झाल्यानंतर जी महाराष्ट्रभर दंगा केला होता की शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून, आज तुम्ही 24,000 एकर जमीन ह्या रस्त्यासाठी शक्तीपीठसाठी आणि दुसरा जो रस्ता जाणार आहे त्यासाठी 36,000 एकर जमीन तुम्ही महाराष्ट्रातली कमीत कमी त्या दुसऱ्या रस्त्यासाठी 10 ते 12,000 एकर जमीन आणि इथली जवळजवळ 24 ते 25,000 एकर जमीन तुम्ही खिशात आणि घशात घालणार आहे। तुम्ही त्याचा एस्टिमेट करत असताना एवढी मोठी रक्कम त्याच्यामध्ये धरली। शक्तीपीठाला तुम्ही 108 कोटी पातूर 118 कोटी पातूरचं 1 किलोमीटर धरलं आणि जो समृद्धी मार्ग झाला 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्याला तुम्ही नुसते 8 कोटीमध्ये केलं। वरलं पैसे कोण घेणार आहे? सरकारच्या भावना काय म्हणजे एखादा प्रोजेक्ट टाकायचा आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही सरकार रक्कम काढणार आहे आणि ह्या देशातले त्यांच्या लक्षात आले की मताला पैसे दिल्यानंतर निवडणुका जिंकता येतात म्हणून याचा वापर करणार आहेत का हे आम्हाला लक्षात येणं झालंय।